माझं जपान सारखी परिस्थिती होते. कारण जपानमध्ये तुम्हाला कल्पना असेल काय एक वेगळी पण आहे जपानमध्ये माहिती तुम्हाला. असं म्हणतात की जपानमध्ये एखाद्या दिवशी लोकांचा धक्का बसला नाही की लोक आश्चर्य व्यक्त करतात. तसं रोज उद्धव ठाकरेला धक्के मला आता धक्का प्रूफ झालेला आहे. अशी किती कोण धक्के देतात ते बघूया. त्यांना काय द्यायचं नाही धक्का ज्यावेळेला द्यायचं तेव्हा असं देऊ की पुन्हा हे दिसतात. एखादा निर्णय घेतल्यानंतर थोडीशी राजी नाराजी असते कोणालाही. तसं आता दुसऱ्याला देऊ नका. सोमनाथजी तुमची त्या नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. एक शिवसेना प्रमुखांपासून तर शिवसेने जुन्या शिस्तीचा कदाचित थोडा करड्या शिस्तीचा पण आता सैनिक माणसांना शिस्त आली पाहिजे. थोडेसे काही रुसवे भोगे असतील मी बघितलं ना मध्ये कोल्ह्याची सुद्धा काही नाराज लोक आली होती. आता मोरजकर पण आहे. अगदी पेडणेकर जरी आज आले नसते पेडणेकरना सुद्धा समजून घ्या. कारण ही लढाई एकट्या दुसऱ्याची नाही ही लढाई आपली आहे. आणि मुद्दामून मी हे जे भेटत त्यांना सगळ्यांना सांगतो की सगळ्यांनी नावापेक्षा आवर्जून बघा. आता ते जे काही रिपोर्ट येतात की लोक डोळे पुसत बाहेर पडतात. नाही डोळे पुसत नुसते बाहेर पडू नका. डोळे उघडून पिक्चर बघा. बाकीच्या गोष्टी मला ज्या काही बोलायचं तर आता परवा म्हणून आपल्या मराठी भाषा दिन आहे तेव्हा जे काय बोलायचं ते बोलेल. पण आता ही लढाई केवळ आपली एकट्याची नाही आहे. तर आपल्या मुळावरती घाव घालणारे हे कसे सरसावले आणि आपल्याच लाकडाचा दांडा करून तो कुऱ्हाड त्याची कुऱ्हाड बनवून एक शिवसेनेच्या म्हणजे मराठी माणसांच्या मुळावरती घाव घालायचा प्रयत्न करतात. कारण तेव्हा आपण जर का एक काय राहिलो किंवा त्याच्यातून दिसून येऊ असं बाकी मोठं भाषण काही करत नाही. संघटनात्मक मांडणी करण्याचे आताचे दिवस आहेत. येत्या काही दिवसामध्ये कोर्टाचं निकाल लागण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका 227 236 आणि त्याच्यानंतर निवडणुका कधी लागतील मग आरक्षण कधी लागेल. शक्यता एप्रिल मे मध्ये निवडणूक लागण्याची दाट आहे. त्यानुसार आपल्याला जो काय वेळ मिळणार आहे प्रत्येक शाखेमध्ये आपापली जबाबदारी घ्या. विनायकजीने जे काय सांगितलं मग मतदार नोंदणी जरा तपासा सदस्य नोंदणी आपले गट प्रमुख या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेलच. पण एक चांगला कार्यकर्ता शिवसेना प्रमुखांचा विभाग म्हणून दिलेला आहे. आणि मला खात्री आहे की गेल्या विधानसभेत जो काही अनुभव आला अनुभव लक्षात घेता जी काही चूक झाली असेल ती चूक आता पुन्हा होणार नाही. आणि तिन्हीच्या तिन्ही वॉर्ड मला महापालिकेमध्ये पूर्ण आणि पूर्ण भव्य करून लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.